नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंना फोडली आणि भाजपसोबत मिळून त्यांनी सत्ता स्थापन केली। मात्र आता त्याच शिंदेंच्या अडचणी दिवसांदिवस वाढताना या ठिकाणी दिसत आहेत का? जाणून बुजून फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष शिंदेंना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा देखील दबकी आवाजात चर्चा राजकीय वर्तुळात उठत आहे। ठाकरे आणि फडणवीस यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी याचं कारण ठरलं आहे। मित्रांनो, राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी घडामोड आपल्याला समोर येत आहे। त्या अगोदर जाणून घेण्याअगोदर बातमीपत्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळते। बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिली आहे। फडणवीस ठाकरेंच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। दोन्ही नेते सोफिटेल हॉटेलच्या 7व्या मजल्यावर भेटल्याची माहिती मिळते आहे। आदित्य ठाकरे संध्याकाळी 5:30च्या सुमारास 6च्या सुमारास हॉटेल सोफिटेलमध्ये दाखल झाले। त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचल्याची माहिती मिळते। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली असून काहीतरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या सूत्रांनी या ठिकाणी सांगितलं आहे। गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे। भाजप कुठेतरी शिंदेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करते का, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचं कारणही तसेच आहे। शिंदेंचे अनेक मंत्री वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत, त्यामुळे सरकारची या ठिकाणी नामुष्की ओढून येत आहे। त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यावरती नाराज आहेत आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे का, अशा चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात होत आहे। सूत्रांनी दिली होती। तसेच आज झालेल्या भेटीमध्ये शिंदेंच्या अडचणी नक्कीच वाढणार का, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे शिंदेंच्या अडचणी वाढणार का आणि फडणवीस उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणून बुजून जवळीक करून शिंदेंना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत का? आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।